जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण 10th स्टँडर्ड चा जो मॅथ्स आहे त्या मॅथ्ससाठी आपण 3 सीरीज बनवणार आहे. तर त्यातली पहिली सीरीज आहे एक्सरसाइज. तर M1 आणि M2चे जेवढे काही टॉपिक आहेत 13 टॉपिक तुमचे. तर त्या सर्व टॉपिकचे आपण सर्व एक्सरसाइज या सीरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपण दुसरी सीरीज बनवणार आहे. त्या सीरीजमध्ये ऑल कन्सेप्ट इन वन शॉट एका लेक्चरमध्ये आपण सर्व कन्सेप्ट घेणार आहोत. ठीक आहे. अशी एक सीरीज बनवणार आहे. 13 टॉपिक त्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. आणि त्यानंतर तिसरी सीरीज असणार आहे आपली. त्या सीरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिक रिलेटेड मागच्या 5 वर्षाची PYQ घेणार आहोत. म्हणजे आतापर्यंत समजा लिनियर इक्वेशन आहे, तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या टॉपिकवर आतापर्यंत 5 वर्षामध्ये किती प्रश्न विचारले गेले ते सर्व प्रश्न आपण त्या सीरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर असे टॉपिक वाईज सर्व कव्हर करणार आहोत. तर अशा 3 सीरीज आपण बनवणार आहे. आणि चौथा पार्ट असा असणार आहे आपला की ज्या पॉईंट जे पॉईंट तुम्हाला ह्या सर्व M1 आणि M2 मध्ये जे पॉईंट तुम्हाला हार्ड वाटतात किंवा कन्फ्युजन असतं तुम्हाला त्या पॉईंटमध्ये, त्या कन्सेप्टमध्ये, तर त्या कन्सेप्टही आपण रिपीट करणार आहोत. त्याचे रिलेटेड ते कन्सेप्ट सांगून त्याचे रिलेटेड काही क्वेश्चन आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. असे आपली ही चौथी सीरीज म्हटलं तरी चालेल. चौथा पार्ट तो असणार आहे. तर त्यातला आजचा आपला फर्स्ट पार्ट म्हणजे जो आहे एक्सरसाइज सीरीज, तर त्याला आपण सुरुवात करतोय. आणि त्या सीरीजचा आजचा फर्स्ट टॉपिक आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि त्याचा फर्स्ट एक्सरसाइज म्हणजे M1च्या फर्स्ट टॉपिकपासून आपण काय करतोय, सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. आता एक्सरसाइज सॉल्व्ह करत असताना तुम्हाला डायरेक्ट आपण काय करणार आहे, क्वेश्चन शिकवणार आहोत. म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर या टाईपमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यासोबतच तुम्हाला ती कन्सेप्ट किंवा तो पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी काय केला जाईल, शिकवला जाईल. ओके, ठीक आहे. तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करतो. एक्सरसाइजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले गेले. फर्स्ट क्वेश्चन आहे, या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली. ऍक्टिव्हिटी काय दिली तर एक लिनियर इक्वेशन दिले आणि हे एक लिनियर इक्वेशन दिले आणि ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. ओके, आता इथे जर पाहिलं लेट्स ऍड इक्वेशन, ह्या दोन इक्वेशनची काय केलेली आहे, इथं ऍडिशन केलेली आहे. ऍडिशन करत असताना इथं जर पाहिलं तुम्ही तर 5x आणि 2x आणि इथं जर 3y आणि अधिक 3y आणि वजा 3y, अधिक 3y वजा 3y असल्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल होणार आहेत. आणि इथं तुम्ही ऍड करताय, ऍड करत असल्यामुळे 5 आणि 2 इथं किती होणार आहे, 7x किती होणार आहे, 7. म्हणजे मला इथं फक्त काय लिहायचंय, 7 हा आकडा लिहायचा आहे. इथं जर पाहिलं तर 12 आणि 9 या दोघांची काय करायची ऍडिशन. 12 मध्ये जेव्हा मी 9 मिळवणार आहे तो आकडा काय होणार आहे, 21 होणार आहे. आता हे जे 7 आहेत इकडं एक्सला काय गुणिले ते तिकडे जाऊन काय होणार आहेत, भागिले. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे जे 21 आहेत ते वरती आहेत. 21ला भागिले काय कोण जाणार आहे, 7 जाणार आहे. 7 त्रिक 21 म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी 3 मिळणार आहे. ओके, ठीक आहे. आता एक्स तुम्हाला 3 मिळालेला आहे. ओके, आता ही जी आहे प्लेस एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 हे पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायचे. पहिलं इक्वेशन काय, 5x अधिक 3y बरोबर 9. आता 5 आणि x ह्यामध्ये कोणतं रिलेशन आहे, कोणता संबंध आहे, तो गुणाकाराचा संबंध आहे. ओके, 5x ला काय गुणिले, म्हणजे इथं 5 गुणिले इथं x किती आहे, 3 आहे. ओके, अधिक 3y हे तसेच लिहिलेत बरोबर 9. ओके, आता इथे काय होणार आहे पहा, हे 3y हे जागेवर ठेवले. 5 त्रिक 15 हे 15 तिकडे जाऊन काय होणार आहेत, वजा होणार आहेत, कारण ते इकडे अधिक आहेत. आता इथे जर पाहिलं तर 3y बरोबर 15 मधनं 9 गेले, 15 मधनं 9 गेले, किती राहिले, 6. पण मोठी संख्या इथे जर पाहिली तर 15 आहे आणि तिचं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, आणि म्हणून आपण याला कोणतं चिन्ह देणार आहे, वजा चिन्ह देणार. आता इथे जर पाहिले तर हे 3y ला गुणिले, चिटकून असले का समजायचं गुणिले. ओके, त्यामध्ये संबंध रिलेशन काय ते. आता हा जो 3 जाणार आहे हा भागिले जाणार आहे, वरती कोण असणार आहे, 6 वजा 6 असणार आहे. आणि ह्या 3 ने वजा 6 म्हणजे -6 ला जेव्हा तुम्ही डिवाइड करणार आहे तेव्हा -2 हे तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी आन्सर मिळणार आहे. म्हणजे x ची किंमत या ठिकाणी किती असणार आहे, 3, आणि y ची किंमत किती असणार आहे, या ठिकाणी -2. तर या पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी काय करायची होती, कंप्लीट करायची होती. आता या ठिकाणी ह्या एक्सरसाइजचा सेकंड क्वेश्चन पाहतोय आपण. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला दोन मेथडचा या ठिकाणी काय करायचं, यूज करायचं आहे. त्यापैकी कोणतीही मेथड तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. आता 10वीला तुम्हाला इंट्रोड्यूस जी केलेली आहे ती एलिमेंटिंग मेथड शक्यतो केलेली आहे. तुम्ही दुसरी मेथड जी सबस्टिट्यूशन मेथड आहे तीही यूज करू शकता. आता फर्स्ट मेथड कोणती आहे, इलिमिनेटिंग. इलिमिनेटिंग मेथड काय सांगते, इलिमिनेट करायचं सॉरी इलिमिनेट म्हणजे काय करणं, काढून टाकणं. म्हणजे कोणत्या तरी एका व्हेरिएबलला, एका चलपदाला तुम्ही काय करा, काढून टाका. ओके, ठीक आहे. आता हे जर काढून टाकायचं असेल तर त्याच्यासाठी दोन कंडिशन तुम्हाला अप्लाय कराव्या लागतात. दोन कंडिशन म्हणजे काय, तुम्ही ज्याला कट करणार आहात, म्हणजे ज्या व्हेरिएबलला तुम्हाला काय करायचंय, कट करायचंय, एक्स किंवा वाय. आता व्हेरिएबल किती असणार आहे, दोनच असणार आहेत, कारण टॉपिकचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता दोन व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलला तुम्ही काढून टाका, असं त्यांचं म्हणणं आहे. जर तुम्हाला इन्व्हेटिंग मेथड वापरायची आणि एक व्हेरिएबल काढून टाकायचंय तर त्याचा कोइफिशियंट आहे ना, कोइफिशियंट
हा काय पाहिजे, सेम पाहिजे, हा काय पाहिजे, सेम. ओके, कोएफिशियंट काय पाहिजे, सेम असेल. आणि दुसरी गोष्ट त्याचे जे साईन आहेत ना, हे काय पाहिजे, अपोजिट पाहिजे. साईन कसे पाहिजे, अपोजिट. साइन अपोजिट आणि कोएफिशियंट सेम असं जर असेल तरच तुम्ही काय करू शकता, त्याला काढून टाकू शकता. म्हणजे त्याचा कोएफिशियंट म्हणजे एक्स कॅन्सल करायचा तर एकच्या समोरचा जो नंबर आहे तो तुमचा सेम असला पाहिजे आणि त्याचं साइन अपोजिट असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला वाय कॅन्सल करायचं तर वायचा जो चिटकून नंबर आहे समोरचा म्हणजे चिटकून जो नंबर आहे तो तुम्हाला काय पाहिजे, सेम पाहिजे आणि त्याचं साइन काय पाहिजे, अपोजिट पाहिजे. तर तुम्ही इलिमिनेटिंग मेथडने ते गणित सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर ह्या दोन कंडिशन तुम्हाला अप्लाय करावं लागतील. आता त्यानंतर दुसरी मेथड कोणती आहे, सबस्टिट्यूशन. आता सबस्टिट्यूशन मेथड काय सांगते, एकाची व्हॅल्यू घ्या एका इक्वेशनवरनं, ए ची किंवा बी ची किंवा एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू घ्या आणि जर तुम्ही पहिल्या इक्वेशनवरनं एक ची व्हॅल्यू घेतली असेल तर ती दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करा. आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला ह्या दोनही मेथड सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्यातली जी तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही इक्वेशन काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. असं कुठेही मेन्शन नाही का तुम्हाला ते इलिमिनेटिंग मेथडनी सॉल्व्ह करायचे किंवा सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करायचे. ओके, ठीक आहे. ह्या दोन्ही मेथड आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहू. तिथून पुढे मात्र मी एकाच मेथडने ही गणितं काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला सेकंड मेथड जर सोपी वाटत असेल तर तुम्ही सेकंड मेथडने हा एक्सरसाइज करू शकता, कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. तर आपण फर्स्ट मेथड पाहूया आता, इलिमिनेटिंग मेथड. आता इलिमिनेटिंग मेथडने सॉल्व्ह करत असताना इथे जर पाहिलं तर व्हेरिएबल जे दिले ते व्हेरिएबल कोणते दिले या ठिकाणी, ए आणि बी. ओके, ठीक आहे. आता पहा, मला इक्वेशन सॉल्व्ह करायचे, हा मला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न दिसतोय. आता मी याला राईट करत असताना माझ्या उत्तरपत्रिकेमध्ये मी कसं राईट करणार आहे ते पहा, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. ओके, ह्या हे जे इक्वेशन आहे याला मी काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1. आता जे दुसरं इक्वेशन आहे त्याला काय, a प्लस 5b इज इक्वल टू किती आहे, 22 आणि याला इक्वेशन मी काय म्हटलं, 2. आता हे माझं दुसरं इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इलिमिनेटिंग मेथड यूज करायची आणि मी ठरवलंय का कोएफिशियंट जे कोणाचे सेम आहे ते आधी चेक करूया. ज्याचे सेम आहेत ते कट करू, नसेल तर मला ते करावे लागतात. ओके, ठीक आहे. आता मी या ठिकाणी काय ठरवणार आहे, मला बी कॅन्सल करायचंय. कॅन्सल कोण करायचंय, बी कॅन्सल करायचंय. का बरं बी कॅन्सल करायचंय, कारण जर मी बी काढून टाकला, कारण बी इथं 5 आहे, इथं पण 5, म्हणजे बी ला बी काढणं मला सोपं जाईल. पण बी काढत असताना कोएफिशियंट सेम आहे पण साइन अपोजिट नाही. साइन काय आहेत, इथं जर पाहिलं तर साइन सेम आहे. म्हणजे साइन अपोजिट असेल तरच मला हे काय करता येणार आहे, कट करता येणार आहे. म्हणजे साइन अपोजिट कधी होणार आहे, जेव्हा ह्या दोन इक्वेशनचं मी काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे, वजाबाकी करणार आहे. कारण वजाबाकी करत असताना दुसरे जे समीकरण आहे, इक्वेशन आहे, त्याचे काय होतात, साइन चेंज होतात. म्हणजे आता हे जे सेकंड इक्वेशन आहे याचं मला साइन चेंज जर झालं तर काय होईल, आता इथे सबट्रॅक्शन करत असतानाही म्हणजे एकमेकाला कट करता येईल, पण सबट्रॅक्शन करत असताना एक मेथड लक्षात ठेवायची, तुम्हाला एक पद्धत लक्षात ठेवायची. मोठे इक्वेशन मधून छोटे इक्वेशन तुम्हाला मायनस करायचे. म्हणजे मोठा आणि छोटे इक्वेशन हे कशावरून लक्षात येणार आहे, इज इक्वल टूचा जो नंबर आहे ना त्यावरून लक्षात. आता इथे किती, 26 आणि इथे किती, 22. ओके, मग 26 आणि 22 मध्ये मोठा कोण आहे, 26 आहे. आणि म्हणून ह्या मोठ्या इक्वेशन मधून छोटे इक्वेशन मला काय करायचं, मायनस करायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन या ठिकाणी काय करणार आहे, 2. ह्या दोन इक्वेशनची मी काय केलं, सबट्रॅक्शन केलं. जर मी ह्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करत असेल तर खाली काय होणार आहे पहा, 3a प्लस 5b इज इक्वल टू किती होणार आहे, 26 आणि इथे किती आहे, a प्लस 5b इज इक्वल टू किती आहे, 22. आता जर इथं पाहिलं तर दोन इक्वेशनचं मी काय करणार आहे, सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन करत असताना सेकंड इक्वेशनचे साइन सर्व चेंज होतात. इथं कोणतं साइन आहे, म्हणजे इथं प्लस आहे त्याचं झालं मायनस, इथं मायनसचं काय झालं, सॉरी इथं प्लस आहे त्याचं कोणतं झालं, मायनस. इथं पण मायनस आलं आणि या ठिकाणी पण कोणतं आलं, मायनस. आता जर ह्या ठिकाणी सगळीकडे मायनस साईन झाले तर आता यूज करताना आता याचा जो वापर करणार आहे साईनचा, तर त्याची जी मूळ साईन आहे ती नाही घ्यायची, आता नवीन वाली साईन घ्यायची. आता इथं जर पाहिलं तर 3a आणि इथं वजा a असं कन्सिडर करायचंय. 3a मधनं एक गेला म्हणजे किती राहिले, 2a. या ठिकाणी जर पाहिलं तर 5b ला हे 5b कॅन्सल झाले, कारण इथं अधिक 5b आहे, इथं वजा 5b आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 22, इथं 26 आणि इथं वजा 22 आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 26 मधनं 22 गेले, किती राहिले, 4 राहिले. आणि मोठी संख्या 26 आहे म्हणून त्याचं चिन्ह आपण या ठिकाणी घेतलं 4. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, 2a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 4. म्हणजे जर मला a काढायचं असेल तर 4 हे 2 a ला काय चिटकून आहेत म्हणजे गुणिले आहेत. म्हणजे ते तिकडे जाऊन काय होणार आहेत, भागिले, डिवाइडला. म्हणजे a बरोबर 2 दुने 4 म्हणजे a ची किंमत मला या ठिकाणी किती मिळाली, 2 मिळाली. जर मला a मिळालं तर आता ही किंमत मला फक्त काय करायची, कोणत्या तरी मला जे इक्वेशन काय वाटेल, सोपं वाटेल त्या इक्वेशनमध्ये मी ठेवणार. आता ए जर मला मिळालाय तर ऑब्व्हियसली मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवेल, कारण दुसऱ्या इक्वेशन मला छोटं आणि सोपं दिसतं. म्हणून मी काय करणार आहे, पुट, या ठिकाणी मी काय करेल, पुट x इज इक्वल टू 2 इन
इक्वेशन 2 कोणत्या इक्वेशन मध्ये? सेकंड इक्वेशन मध्ये मी पुट करेन. आता सेकंड इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर काय ते a प्लस 5b इज इक्वल टू किती आहे? 22. ओके ठीक आहे. आता a ची व्हॅल्यू किती आहे? 2 म्हणजे मला इथे 2 प्लस या ठिकाणी मी काय लिहिणार आहे? 5b इज इक्वल टू किती आहे? 22. आता हे जे 2 आहेत इकडे काय प्लस तिकडे जाऊन काय होतील मायनस, म्हणजे इथे काय राहणार आहे? 5b इज इक्वल टू 22 मायनस 2, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्याच्या पुढचं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, ह्या मेथड आहेत. ओके ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर 5b इज इक्वल टू 22 मधनं 2 गेल्यावर किती राहिले या ठिकाणी? 20, म्हणजे b बरोबर 20 हे 5 काय गेले? भागिले गेले, म्हणजेच डिवाइडला गेले. 5 एक 5 5 चोक 20, म्हणजे या ठिकाणी b ची किंमत किती आलेली या ठिकाणी? 4. म्हणजे या ठिकाणी मला a आणि b माझे दोनही फायनल आन्सर मला या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि ते आन्सर काय? a, b इज इक्वल टू काय ते? 2,4. आले लक्षात? तर या पद्धतीने मला माझं उत्तर या ठिकाणी काय झालेलं आहे? मिळालेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही मेथड या ठिकाणी यूज केली. आणि ती मेथड कोणती आहे? आपण जी मेथड या ठिकाणी वापरली ती आहे इलिमिनेटिंग मेथड. आले लक्षात? ठीक आहे. तर आता हेच एक्झाम्पल आपण कोणत्या मेथड पाहणार आहे? सबस्टिट्यूशन मेथडने पाहणार आहे. म्हणजे आता जर इक्वेशन पाहिलं तुम्ही तर काय? 3a 5b 26. हा इक्वेशन काय? 3a प्लस 5b इज इक्वल टू काय? 26. हे माझं इक्वेशन कोणतं आहे? 1. ओके ठीक आहे. आता जे दुसरं इक्वेशन इथे काय? a प्लस 5b इज इक्वल टू काय? 22. ठीक आहे, सेकंड इक्वेशन माझं. आता सबस्टिट्यूशन मेथडने आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. आता मी काय करेन? सेकंड इक्वेशन घेईल. आता सेकंड इक्वेशन का? कारण मी सेकंड इक्वेशन मधून कोणाची व्हॅल्यू काढेल? a ची व्हॅल्यू काढेल. म्हणजे आता इथं पहा, फ्रॉम इक्वेशन 2 कोणत्या इक्वेशन वरनं? 2 वरनं काय केलं मी इथं? a इज इक्वल टू 22 मायनस 5b. काय झालं इथं? a ची व्हॅल्यू मला मिळाली. आता a ची जी व्हॅल्यू मला मिळाली ती व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन वरनं मिळाली? सेकंड इक्वेशन वरनं. म्हणून मी इथं काय करणार आहे? दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन? 1. कारण ही व्हॅल्यू मला सेकंड वरनं मिळाली म्हणून मी 2 मध्ये पुट करणार. आता 1 मध्ये. ओके आता 1 इक्वेशन काय? 3a प्लस 5b इज इक्वल टू काय सांगितलंय? 26. आता a ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे ऑलरेडी 3. a ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे जर तुम्ही पाहिलं? ठीक आहे, a ची व्हॅल्यू मी या ठिकाणी राईट करतो. a ची व्हॅल्यू आहे 22 मायनस 5b. ओके ठीक आहे, प्लस इथे किती आहे? 5b इज इक्वल टू किती आहे? 26. आता जर 3 ने इथं मल्टिप्लाय केलं, 3 ने इथं गुणलं तर 22, 3 दुनी 6, 3 दुनी 6 वजा 3 5 इथं किती आले? 15b अधिक इथे किती आले? 5b बरोबर किती आहे? 26. म्हणजे आता इथे पाहिलं 22 होते, 3 ने गुणलं 66 आले, 15 झाले, इथं आहे त्याच पद्धतीने. ओके ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय दिसतंय तुम्हाला? 66. आणि हे जे 66 आहेत आणि इथं जर पाहिलं तर किती येते इथं? 15b आणि 5b. म्हणजे एकाला वजा आणि एकाला जर अधिक असेल, अपोजिट साईन असेल तर वजा बाकी होणार आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं साईन जातं. मग 15 मधनं 5 गेले, 10 राहिले. कारण एकाला मायनस आणि एकाला प्लस आहे हे नीट लक्षात ठेवा. बी आलं, मोठी संख्या 15 आहे म्हणून वजा चिन्ह आणि तिकडे किती आहे? 26. आता जर पाहिलं तर वजा 10b जे आहेत त्याला आपण तिकडे पाठवलं तर ते अधिक होतील आणि 26 इकडे आले तर ते वजा होतील. म्हणजे इकडे किती आहे? 66. तिकडनं ते काय म्हणून आले? 26 जे आहे ते वजा म्हणून आले आणि इकडचे वजा 10 तिकडे जाऊन काय झाले? अधिक 10b. आता इथे जर पाहिलं तर 7 न 6 गेले 0 आणि 6 मधनं 2 गेले 4, 40 राहिले. तिकडे कोण आहे? 10b. मला b ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे मी b ला जागेवर ठेवलं, 10 ला इकडे पाठवलं, 40 भागिले 10 म्हणजे b इज इक्वल टू मला किती उत्तर मिळालं? 4. म्हणजे माझं फायनल आन्सर असणार आहे b ची व्हॅल्यू b इज इक्वल टू किती असणार आहे? 4. आता b जर मला व्हॅल्यू मिळालेली आहे, ही व्हॅल्यू मला फक्त काय करायची? इक्वेशन नंबर हे जे आपण आहे याला आपण 3 आकडा देऊया. इक्वेशन नंबर काय? 3. म्हणजे पुट धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन, किंवा आपण असं लिहूया b इज इक्वल टू 4 पुट इन इक्वेशन थर्ड. कोणत्या इक्वेशन मध्ये मी पुट केले? हे थर्ड इक्वेशन. आता काय थर्ड इक्वेशन? जर तुम्ही थर्ड इक्वेशन पाहिलं तर a इज इक्वल टू किती आहे? 22 मायनस
5b म्हणजे a इज इक्वल टू 22 मायनस 5 आणि बीच्या जागी मी काय लिहिणार आहे, बीच्या जागी मी लिहिणार आहे 4. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर 22 वजा 5 चोक किती आले 20 म्हणजे 22 वजा 20 किती आले, सॉरी 2, म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आली 2 आणि हेच माझं फायनल आन्सर होतं. पहा मगाशी पण आपण याच्या आधी जे आपण पाहिलं ए आणि बीच्या व्हॅल्यू ज्या होत्या त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू मला इथं काय मिळाल्या होत्या 2 आणि 4 आणि आता सुद्धा मला किती मिळाल्या 2 आणि 4. ओके, म्हणजे याच्या आधी या आधी आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू काढले होते 2 आणि 4 आणि आताही आपल्याला एच्या किमती किती मिळाल्या 2 आणि 4. मग आता यापैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडनी तुम्हाला फक्त काय करायचं, सॉल्व्ह करायचं. कोणत्याही एका इक्वेशनवरनं एका व्हेरिएबलची किंमत काढा, ती व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. ओके, तर ह्या दोन मेथड आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. ही आहे एलिमेंटिंग मेथड. एलिमेंटिंग मेथडनी जात असताना कोएफिशियंट काय पाहिजे तुमचा सेम पाहिजे आणि साइन काय पाहिजे अपोजिट पाहिजे. नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोएफिशियंट सेम करावा लागतो आणि साइन अपोजिट करून घ्यावं लागतं, तरच ते एकमेकाला कॅन्सल होतं आणि मग आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलच्या काय मिळतात किमती या ठिकाणी मिळतात. तर पहिलं गणित होतं, या दोनही मेथडने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय आता मी या ठिकाणी सॉल्व्ह करत असताना एलिमेंटिंग मेथड यूज करणार आहे. जर तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड सोपी वाटत असेल तर तुम्ही त्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. ओके, ठीक आहे. तर सॉल्व्ह करतोय आपण आता सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर इथे आधी लिहून घेऊया आपण, इक्वेशनला आकडे देऊया x प्लस 7y आणि मग ठरवूया आपल्याला कोणाला काय करायचं, आपल्याला कॅन्सल करायचं. याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन जर पाहिलं तर 3x वजा 2y बरोबर किती आहे 7. ओके, आता इथं 2y बरोबर याला आपण काय म्हणलं इक्वेशन 2. आता जर इथं पाहिलं तर x इथं काय दिसतोय, सॉरी y इथं काय दिसतोय तुम्हाला प्लस आणि इथं काय दिसतोय मायनस. पण साइन अपोजिट झाले. एलिमेंटिंग मेथडनी आपल्याला दोन कंडिशन आहे एलिमेंटिंग, एक तर त्याचं कोएफिशियंट सेम पाहिजे आणि साइन अपोजिट पाहिजे. आता समजा आपण जनरली तुम्ही एक्स ही कॅन्सल करू शकता, असं प्रत्येक वेळेस नाहीये काही बंधन का वायच कॅन्सल केलं पाहिजे, पण जनरली आपल्या डोक्यात असतं का आपल्याला वाय कॅन्सल करायचा आणि एक्सची किंमत काढायची. ओके, ठीक आहे. आता या म्हणजे जनरल फॉर्मचा आपण वापर करून वायला वाय कॅन्सल करायचं असं आपण कन्सिडर करू. जर मला वायला वाय कॅन्सल करायचं आहे तर इथं वाय काय दिसतोय मला प्लस आणि इथं वाय काय दिसतोय मला मायनस. म्हणजे वायला वाय कॅन्सल होईल फक्त तेव्हाच. आता इथे जर 2चा 7 असता किंवा 7चा 2 असतात तर हे पॉसिबल आहे, पण आता ते तसं इथं नाहीये. आणि जर हे तसं नाहीये तर आता मला काय करावे लागतील, कोएफिशियंट सेम करावे लागतील. जर मला कोएफिशियंट सेम करायचे असतील तर सिंपल लॉजिक आहे. आता मी या ठिकाणी काय करणार आहे, हा जो 2 आहे ह्या इक्वेशन मध्ये, ह्या दोन्ही मी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहे आणि ह्या 7ने मी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहे. का? कारण दोन्ही इथं केल्यामुळे 7 दोन्ही इथं काय होणार आहे 14 आणि ह्या 7 इथं केल्यामुळे इथं 14 होणार. पण ह्या फक्त एकमेकालाच मल्टिप्लाय करता येणार नाही, गुणता येणार नाही. टोटल इक्वेशनला आपल्याला काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे आता या ठिकाणी मला रायटिंग काय करावं लागणार आहे, मला इथं लिहावं लागणार आहे इक्वेशन 1 ओके मल्टिप्लाय बाय 2 and इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 7. त्यामुळे काय झालं, ओके. आता हे पेन्सिलने लिहिले तुम्ही या ठिकाणी, असं दाखवायचं नाही तुम्हाला, या पद्धतीने तुम्हाला राईट करायचं आहे. ओके, आता जेव्हा मी 2ने मल्टिप्लाय करणार या इक्वेशनला तेव्हा आता मला नवीन इक्वेशन मिळणार आहे. ओके, 2ने केल्यामुळं इथं काय झाले 2x, त्यानंतर इथं किती आले प्लस 14y. ओके, आणि इथं किती आले इज इक्वल टू 20. ओके, आता इथं जर पाहिलं तर 7 इथं केलं 21x मायनस इथं किती आले 14y इज इक्वल टू इथं किती आले 7 7 7 जा 49. आता ही इक्वेशन आले. आता या इक्वेशनला हे जर फर्स्ट आणि सेकंड होते, आता हे मला नवीन मिळाले इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. ओके, ठीक आहे. आता ही दोन इक्वेशन मला नवीन मिळाले. आता इथं जर पाहिलं तर 14y आणि 14y एकमेकाला काय होणार आहे, डायरेक्ट कॅन्सल होणार आहे. म्हणजे ह्या दोन इक्वेशनची मला काय करायची, ऍडिशन करायची. म्हणजे या ठिकाणी मी काय लिहिणार आहे, इक्वेशन ठीक आहे, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन या ठिकाणी मी काय करणार आहे 4. काय 3 आणि 4, 2x प्लस 14y इज इक्वल टू 20 आणि फोर्थ इक्वेशन काय 21x मायनस 14y इज इक्वल टू 49. आता ह्या दोन इक्वेशन जेव्हा मी ऍडिशन करणार आहे, ऍडिशन करत असताना कोणाचाही साइन चेंज होत नाही आणि म्हणून 14y ला 14y या ठिकाणी काय झाले, कॅन्सल झाले, प्लस मायनस. आता इथे जर पाहिलं तर 21 आणि 2 किती आले 23x. ओके, 23x आणि इथे जर पाहिलं तर 9
आणि इथे किती आली 69. आता मला एक्सची किंमत जर काढायची तर एक्स बरोबर हे जे 69 दिसतंय तुम्हाला हे 23 त्याला काय जाणार आहे डिवाइडला. जर 23ने एक्सने म्हणजे एक्सनी जर सॉरी 23ने 69ला डिवाइड केलं तर एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे मला 3. एक्सची व्हॅल्यू मला काय मिळाली 3. 23 त्रिक 69. ओके आलं लक्षात. म्हणजे मला इथं कोण मिळाला एक्स मिळाला. आता एक्स मिळाला नंतर ही व्हॅल्यू मी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून वायची व्हॅल्यू काढू शकतो. ओके मग आता इथं जर पाहिलं तर माझ्याकडे किती इक्वेशन आहेत व्हॅल्यू पुट करायला 4 आहेत. 1 2 3 आणि 4. 4 पैकी मी कोणत्याही एकात ठेवू शकतो. तर मला वाटतं मी फर्स्ट मध्ये ठेवेल कारण ते मला सोपं दिसतंय. ओके ठीक आहे. मग आता मी ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवतोय. तर काय लिहिणार आहे धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन एक्स इज इक्वल टू म्हणजे इथं मला फर्स्ट आन्सर मिळालं. एक्स इज इक्वल टू काय आहे 3 पुट इन इक्वेशन फर्स्ट. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट केलं आपण फर्स्ट. आता फर्स्ट इक्वेशन काय दिसते तुम्हाला एक्स प्लस 7y इज इक्वल टू काय 10. ओके हे जे इक्वेशन एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. आता एक्सच्या जागी तुम्ही काय ठेवणार आहे 3. मग एक्सच्या जागी जेव्हा मी 3 ठेवतो प्लस 7y इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला 10. ओके हा 3 तिकडे जाऊन मायनस होणार आहे म्हणजे 7y इज इक्वल टू 10 मायनस 3. 7y इज इक्वल टू 10 मायनस 3 7 म्हणजे y इज इक्वल टू 7 डिवाइड बाय 7 म्हणजे y इज इक्वल टू किती येणार y इज इक्वल टू किती येणार आहे 1. तर या पद्धतीने तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू काय झालेल्या आहेत मिळालेल्या आहेत. तुम्हाला फायनल फक्त उत्तर लिहायचं आहे काय x y इज इक्वल टू काय x आणि y च्या किमती किती आहेत x ची किंमत आहे 3 आणि y ची किती 1. या पॅटर्नने तुम्हाला फायनल आन्सर काय करायचंय राईट करायचंय. आले लक्षात. तर कोणती एलिमेंटिंग मेथड आपण या ठिकाणी काय केली यूज केलेली आहे वापरलेली आहे. आता त्यानंतर एक तिसरा प्रश्न पहा. तिसऱ्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर इथे किती दिसतंय तुम्हाला. आता राईट कसं करायचं लिहायचे कसं हे तुमच्या लक्षात आलंय. तर आता मी फक्त तुम्हाला काय करून दाखवणार आहे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ओके एक्झाम्पल. आता इथे जर पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला 2x मायनस 3y बरोबर काय दिसते तुम्हाला 9 आणि इथे जर पाहिलं तर 2x प्लस y इज इक्वल टू काय दिसतंय तुम्हाला 13. आता मला जर y ला y कॅन्सल करायचं असेल तर इथं किती दिसतात 3y दिसतात. इथं 1y दिसतोय किती आहे 1. मग 3चा 1 नाही करता येणार पण 1चा 3 मी करू शकतो म्हणून ह्या इक्वेशनला मी कितीने मल्टिप्लाय करणार आहे 3 ने मल्टिप्लाय करणार. जर ह्या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे किती होणार आहे 3y होणार आहे म्हणजे 3y ला 3y मला काय करता येईल कॅन्सल करता येतील. आता 3 ने जेव्हा मी मल्टिप्लाय करणार आहे पहिले इक्वेशन आहे तेच राहणार आहे. काय इक्वेशन राहणार आहे 2x मायनस 3y बरोबर किती येणार आहे 9 आणि इथे जर 3 ने मी मल्टिप्लाय केलं 3 2 किती होणार आहे 6x इथे किती होणार आहे प्लस 3y. ओके आणि इथे किती होणार आहे 39. ओके 13 3 जा. आता ह्या दोन इक्वेशनची मी काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. का बरं ऍडिशन करणार आहे कारण साइन ऑपोजिट आहे. जर साइन ऑपोजिट नसते तर मला सबट्रॅक्शन करावं लागलं असतं. ओके मग साइन जर अपोजिट आहे तर ऑलरेडी ते एकमेकाला कॅन्सल होणारच आहेत. ओके त्यामुळे मला काही कोणाचं साइन चेंज करायची गरज नाही. मी सबट्रॅक्शन कधी करतो जेव्हा मला साइन चेंज करायचं असतं. मला कोणाचंही साइन चेंज करायचं नाहीये त्यामुळे मला गरज नाहीये का त्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर 6 आणि 2 किती झाले 8x आणि इकडे जर पाहिलं तर इथे किती आहे 39 प्लस 9 48. ओके म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे 48 हे 8 काय जाणार आहे डिवाइडला जाणार आहे म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे 6. जर मला x ची व्हॅल्यू मिळाली तर ही व्हॅल्यू मी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. आता मी ही जी x ची व्हॅल्यू आहे ही ह्या इक्वेशनमध्ये पुट करेन म्हणजे कोणतं सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय दिसते तुम्हाला प्लस y इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला 30 म्हणजे 2. आता x च्या जागी मी काय लिहिणार आहे 6 प्लस y इज इक्वल टू काय लिहिणार आहे मी 13. 6 2 जा 12 प्लस y इज इक्वल टू काय 13. हे 12 तिकडे जाऊन काय होणार आहे 12 तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस म्हणजे y इज इक्वल टू 13 मायनस 12 म्हणजे y इज इक्वल टू किती येणार आहे 1. आलं लक्षात. मग या पद्धतीने आता इथं जर पाहिलं तर मी कुठेही सिस्टमॅटिकली राईट केलेलं नाही पण तुम्हाला हे इक्वेशन सिस्टमॅटिकली राईट करायचे. आता कसं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय करायचं पहिल्या इक्वेशनला 1 म्हणा दुसऱ्या इक्वेशनला 2 म्हणा. ओके आणि हा जो पार्ट आहे हा मी फक्त तुम्हाला समजावं या ठिकाणी राईट केलेला आहे. हे तुम्हाला पेन्सिलने राईट करायचं किंवा जरी ठेवलं तरी काही इश्यू येणार नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने पहिल्या इक्वेशनला 1 हे दुसरं मग आपण कोएफिशियंट सेम करण्यासाठी कंडिशन ह्या वापरल्या त्यामुळे इक्वेशन सेम झाले मग त्याला नवीन नाव दिले आणि आता ही जी दोन इक्वेशन्स आहेत ह्या दोघांची आपण ऍडिशन केली त्यामुळे मला एकची किंमत मिळाली सॉरी. त्यानंतर ही व्हॅल्यू मी इक्वेशन सेकंड 1 मध्ये पुट केली त्यामुळे मला y मिळाला आणि हे झालं माझं फायनल आन्सर. तर या पद्धतीने तुम्हाला सिस्टमॅटिकली राईट करायचंय. आता प्रत्येक गणित मी पूर्ण सिस्टमॅटिकली राईट करत नाही. तुम्हाला करताना लिहिताना याला 1 म्हणा याला 2 म्हणा
बरोबर आहे. मग ह्या दोन इक्वेशन मध्ये कोएफिशियंट सेम करा. सेम म्हणजे एक्स आणि वायच्या कशा पद्धतीने व्हॅल्यू काढायचे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने मी हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय का कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ओके. राईट. तुम्हाला बोर्डामध्ये लिहिताना मात्र सिस्टमॅटिकली राईट करायचं आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे एक इक्वेशन दिलं आणि हे एक इक्वेशन दिलं. आता तुम्ही ठरवायचे तुम्हाला कॅन्सल कोण करायचं. आता जर आपण इथं ठरवलं तर आपल्याला इथं कोण दिसतंय पहा -3n आहे इथं आणि इथं किती आहे -6n आहे इथं. म्हणजे 3 चा मी 6 करू शकतो. म्हणजे जे फर्स्ट इक्वेशन आहे काय आहे 5m -3n इज इक्वल टू किती आहे 19 आणि इथं पाहिलं तर m -6n इज इक्वल टू किती आहे -7. आता ह्या इक्वेशनला मी कशाने मल्टिप्लाय करेल 2 ने करेल कारण 3 2 6 म्हणजे काय करता येईल मला 6 ला 6 कॅन्सल करता येईल. मग आता जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं पहा बरं का आता हे इक्वेशन काय झालं 1 हे इक्वेशन काय झालं 2 मग इथं तुम्हाला राईट काय करायचं आहे इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. ओके. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला एक नवीन इक्वेशन मिळणार आहे. इक्वेशन आता हे इक्वेशन कोणतं आहे तुमचं फर्स्ट वाला हे इक्वेशन कोणतं आहे तुमचं सेकंड वाला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे काय होणार आहे 10m -6n इज इक्वल टू 38 आणि हे जे इक्वेशन असणार हे काय असणार आहे तुमचं इक्वेशन थर्ड. आता फर्स्ट पासून थर्ड तयार झालेले आहे म्हणजे आता तुम्हाला जे काय कॅल्क्युलेशन करायचं आहे ते सेकंड आणि थर्ड मध्ये करायचं आहे. आता इथं जर पाहिलं तर सेकंड मध्ये 6n दिसतोय आणि थर्ड मध्ये इथं 6n दिसतोय. पण आता इथे जर पाहिलं तर मोठं इक्वेशन कोणतं आहे थर्ड वालं. म्हणजे ह्या मोठ्या इक्वेशन मध्ये छोटे इक्वेशन काय करायचं मायनस करायचं का बरं मायनस करायचं रिझन पण तुम्ही इथं जर पाहिलं तर इथं कोण काय दिसतोय तुम्हाला -6n आणि इथं पण काय दिसतोय -6n. आता 6n आणि 6n एकमेकाला कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत का नाही. पण जर त्यांचं साइन अपोजिट झालं तर एकमेकाला काय होणार आहे ते कॅन्सल होणार आहे आणि म्हणून आपण ह्या दोन इक्वेशनचं काय करणार आहे सबट्रॅक्शन करणार आहे. आले लक्षात. ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर मोठं इक्वेशन कोणतं आहे ते मी वरती लिहून घेतो 10m -6n इज इक्वल टू किती आहे 38. ओके. आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते कोणतं आहे m -6n इज इक्वल टू किती येणार आहे -7. म्हणजे आता जर इथं पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय ह्या दोन इक्वेशनचं आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं सबट्रॅक्शन म्हणजे इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन सेकंड आणि ह्या दोन इक्वेशनचं मला काय करायचं या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन का करायचं आहे कारण वजाबाकी जर मी केली तरच याचं साइन काय होणार आहे मायनस याचं काय होणार आहे प्लस आणि याचं काय होणार आहे प्लस. ओके. कारण मला साइन काय पाहिजे चेंज पाहिजे म्हणून 6n ला अधिक 6n काय झाले कॅन्सल झाले. आता इथं जर पाहिलं तर 10m मधनं 1m गेला म्हणजे किती राहिले 9m 9m या ठिकाणी शिल्लक राहिले. आता इथे जर पाहिलं तर 38 ला प्लस आहे आणि 7 ला पण प्लस आहे म्हणजेच 38 आणि 7 म्हणजे 38 + 7 किती होणार आहे 45 म्हणजे m इज इक्वल टू हे 45 जागेवर राहणार आहेत 9 त्याला काय जाणार आहे डिवाइडला जाणार आहेत म्हणजे m इज इक्वल टू 9 × 5 = 45. ओके. 9 × 5 = 45 म्हणजे m ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली. आता m जो मला मिळाला आहे तो m मी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू काय करू शकतो काढू शकतो. मी फर्स्ट इक्वेशन मध्ये त्याला पुट करेल. आता म्हणजे m इज इक्वल टू m इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन कोणतं आहे इक्वेशन फर्स्ट. आता फर्स्ट इक्वेशन काय 5m -3n इज इक्वल टू किती होते 9. ओके. आता m ची व्हॅल्यू किती आहे 5 मग आता m इथं किती आहे 5 आणि या ठिकाणी पण किती आले 5. ओके. -3n इज इक्वल टू किती आहे 90. मग आता इथं 5 5 किती झाले 25 5 5 = 25 हे 19 इकडे येऊन काय झाले मायनस इज इक्वल टू हे -3n ला आपण तिकडे पाठवलं ते झाले प्लस. आता 19 मधनं 25 - 19 म्हणजे किती आले 6 इज इक्वल टू किती आले 3n. आता 3 इकडे इंटूला n ला इंटू इकडे येऊन काय होणार आहे डिवाइड म्हणजे इथे 3 आले n 3 दुने 6 बरोबर n म्हणजे n इज इक्वल टू किती मिळाले मला या ठिकाणी 2. ओके. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि n ची व्हॅल्यू किती आहे 2. एकदा फायनल शेवटी तुम्हाला उत्तर परत लिहायचं आहे काय m, n इज इक्वल टू काय लिहिणार आहे तुम्ही 5, 2. ओके. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल तुम्हाला बोर्डामध्ये या पद्धतीने राईट करायचंय सोडवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर 2 आहे आणि इथे किती आहे जर पाहिलं तर तुम्ही 5 आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण एक काही काम करू का प्रत्येक वेळेस आपण y सॉल्व्ह करत होतो कट करत होतो आपण आता x ला x कट करू. जर x ला x कट करायचा असेल आता कट ज्याला मला करायचं आहे इथं कोण आहे 5x आहे आणि इथं जर पाहिलं तर x आहे. ओके. आता जर मला x ला x कट करायचं आहे पहिली गोष्ट मला त्याचे कोएफिशियंट सेम करायचे म्हणजे इथं 5 आहे इथं पण मला 5 आणायचं आहे. इथं जर मला 5 आणायचं आहे तर इथं कोण आहे ऑलरेडी इथं आहे 1 मग ह्या इक्वेशनला मला कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे 5.
जर या इक्वेशनला 5 ने केले तर 5x होणार आहे, हे फायनल झालं. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट मी काय केलं, दोघांचा कोएफिशियंट सेम केला, सहगुणक सेम केला. आता कोएफिशियंट सेम करून त्याचं साइन जर पाहिलं, इथं पण प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे, कारण साइनच नाही म्हणजे प्लस आहे. म्हणजे याचा अर्थ मला साइन काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे एकाचं. मग म्हणजे एका इक्वेशन मधून दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबट्रॅक्ट करायचं, हे माझं फायनल झालं. ओके, ठीक आहे. म्हणजे आता हे जे फर्स्ट इक्वेशन आहे हे आहे तसंच राहिलं आणि सेकंड इक्वेशनला मी काय केलं, 5 ने मल्टिप्लाय केलं. 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथं कोण आला, 5x. मी सिस्टमॅटिकली अजिबात राईट करत नाही, मी फक्त तुम्हाला समजून देतोय आता, कारण कसं राईट करायचं हे कळलंय तुम्हाला. आता फक्त तुम्हाला सोल्युशन पाहिजे, आलं लक्षात, पण सिस्टमॅटिकली राईट तुम्हाला करायचं. ठीक आहे. मग आता इथं 5 एक 5 आले आणि इथं 5 5 किती आले, 5 5 जा 25 इज इक्वल टू इथे किती आले, 20. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला मोठं इक्वेशन दिसतंय आणि हे इक्वेशन तुम्हाला काय दिसतंय, छोटं दिसतंय. म्हणून आपण नेहमी मी तुम्हाला सांगितलं होतं का मोठ्या इक्वेशन मधनं छोटे इक्वेशन काय करा, मायनस करत चाल. म्हणजे या ठिकाणी मी काय करणार आहे आता, 5x प्लस 25y ओके इज इक्वल टू किती आहे, 20. आणि सेकंड इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी जर पाहिलं तर 5x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे, -3. आता हे जे इक्वेशन आहे, आता हे इक्वेशन नंबर 1 होतं, हे इक्वेशन नंबर 2 होतं आणि हे इक्वेशन नंबर किती आहे, 3. आता तुम्ही काय केलं, तिसऱ्या इक्वेशन मधनं फर्स्ट इक्वेशन काय केलं, मायनस केलं. मायनस करत असताना सेकंड इक्वेशनची साइन काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. म्हणजे इथे किती आले, प्लस. ओके, ठीक आहे. मग आता तुम्हाला जे यूज करायचे हे नवीन वाले यूज करायचे. प्लस 5x मायनस 5x एक्स मला काय झाले, कट झाले, एक्सला एक्स कट झाला. आता इथे जर पाहिलं तर 25y आणि इथं -2y, म्हणजे ऑब्व्हियसली इथं किती होणार आहे, 23y, कारण 25 मधनं 2 गेले, कारण इथं मायनस आहे आणि 25चं साइन आलं 23. इथं जर पाहिलं तर 20ला प्लस आहे आणि 3ला पण आता प्लस आहे, म्हणजे इथं किती होणार आहे, 23. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर y इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23, म्हणजे y इज इक्वल टू आन्सर किती मिळणार आहे, 1. आता जर मला y मिळालेला आहे तर ही व्हॅल्यू मी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. आता मी सेकंड इक्वेशन मध्ये पुट करेल का, कारण ते मला सोपं दिसतंय आणि मग मी ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे, x प्लस 5y इज इक्वल टू किती आहे, 4. म्हणजे y ची व्हॅल्यू मला पुट काय करायची, 1 करायची. जर y ची व्हॅल्यू मी 1 पुट केली या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही x प्लस 5 ब्रॅकेटमध्ये मला काय पुट करायचं आहे, 1 इज इक्वल टू किती आहे, 4. म्हणजे x इज इक्वल टू 5 1 जा 5 इज इक्वल टू किती आले, 4. हे 5 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होणार आहेत, म्हणजे x बरोबर काय होणार आहे, 4 मायनस 5, म्हणजे x बरोबर किती येणार आहे, -1. या ठिकाणी मला x आणि y च्या व्हॅल्यू काय झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत. तर या पॅटर्ननी मला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. मी कुठेही इथं सिस्टमॅटिकली राईट केलेलं नाही, तो तुम्हाला करायचा आहे. मी प्रत्येक वेळेस असं सांगतोय तुम्हाला, कारण जर प्रत्येक गणित मी सिस्टमॅटिकली राईट करत गेलो तर लेक्चर फक्त लेंदी होईल. मी फक्त तुम्हाला सिस्टम समजून सांगतोय की नक्की काय करायचं आहे आपल्याला. अदरवाईज मला वाटतं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे फक्त समजून घ्या राईट कसं करायचं आहे, ते तुमच्या टीचरनी तुम्हाला सांगितलेलं असेलच, त्या पद्धतीने तुम्ही राईट केलं तरी चालणार आहे. ओके, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये आणि ह्या इक्वेशनमध्ये जर पाहिलं तर इथं 1/3 आहे आणि इथं 10/3. मला जो खाली 3 आहे ना, हा 3 नको आहे. जर मला खाली 3 असेल तर प्रॉब्लेम येते सॉल्व्ह करायला. तर मी काय करेल, जे माझं फर्स्ट इक्वेशन आहे त्या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करेल. 3 ने मल्टिप्लाय करण्याचं कारण किंवा 3 ने गुणायचं कारण काय, जेव्हा मी 1/3 ला 3 ने गुणतो तेव्हा ह्या 3 ला 3 काय होतो, कट होतो. ओके, म्हणजे आता वरती 3 आहे आणि तो मला नकोय, तर मला 3 ने काय करावं लागतं, भागावं लागतं. म्हणजे 3 ला 3 काय होतो, कट होतो. म्हणजे जर वरचा 3 कट करायचा असेल तर खाली 3 आलं पाहिजे, म्हणजे 3 ने डिव्हाईड करावं लागतं आणि खालचा 3 मला जर कट करायचा असेल तर त्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे खालचा 3 काय होतो, कॅन्सल होतो. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता ह्या इक्वेशनमध्ये मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने. आता हे जे माझं इक्वेशन आहे, हे कोणतं इक्वेशन आहे, फर्स्ट, आणि हे माझं कोणतं इक्वेशन आहे, सेकंड. म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी, इक्वेशन जे 1 आहे त्याला मी मल्टिप्लाय करणार आहे. कोणत्या कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 3 ने. ओके, आणि इक्वेशन जे सेकंड आहे माझं, त्या सेकंड इक्वेशनला मी मल्टिप्लाय कशाने करणार आहे, 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. आले लक्षात? म्हणजे तुम्हाला इथं काय करायचंय, फर्स्ट इक्वेशन त्याला आकडा द्यायचा 1, दुसऱ्याला 2 आणि खाली लिहायचंय राईट मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 आणि मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 4. ओके, ठीक आहे. आता 3 ने जर मी इथं मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला, आता हा 3 इथे गेला, 3 ला 3 कट झाल्यामुळे इथं कोण राहिला, 1 × x 1x. आता हा 3 इथे गेला, 3 ने y ला केलं, इथं खाली कॅन्सल करायला कोणीच नाही म्हणून 3y तसंच आला आणि ह्या 3 ने इथे गेलं, खालच्या 3 ला वरचा 3 कॅन्सल झाला, म्हणजे इथे किती आले, 10. ओके, लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन नंबर, इथं कोणतं इक्वेशन मिळालं, आता हे जे इक्वेशन मिळालं हे तुम्हाला तिसरं इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये जेव्हा मी 4 ने मल्टिप्लाय करणार आहे, 4 इथे गेलं, 4 2 8, 8x आले, 4 इथे गेला, 4 ला 4 कट झाले, म्हणजे किती आले,
फक्त किती राहिले y शिल्लक राहिले, कारण 4ला 4 कट झाला आणि इथे 4ला 4 कट झाला, त्यामुळे कोण शिल्लक राहिले 11. आणि हे जे इक्वेशन आलं हे तुमचं किती इक्वेशन आलं, चौथं इक्वेशन आलं. आता इथे जर तुम्हाला y ला y कट करायचं असेल, पहा ह्या दोन इक्वेशनला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता समजा तुम्ही ठरवलं का सर मला y कॅन्सल करायचं, इथे y किती आहेत 3 आहेत आणि इथं y किती आहेत 1 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला पुन्हा तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करायचे, 3 ने मल्टिप्लाय करायचं. जर ह्या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर आता मला एक नवीन इक्वेशन मिळणार आहे. 23x प्लस 3y इज इक्वल टू किती आले 33. आणि याला इक्वेशन मी काय म्हणणार आहे आता 5. सॉरी, हा इथे हे 4 आहे ना, हे इक्वेशन किती आलं, इक्वेशन किती आलं 5. म्हणजे आता सॉल्व्ह करत असताना मला ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करावं लागणार का, कारण इथे जर पाहिलं तर x अधिक 3y बरोबर 10 आहे आणि इथं 24x म्हणजे 24x अधिक 3y बरोबर 33. म्हणजे 3y ला 3y हे काय होणार आहे, कट होणार आहे. हे मोठं इक्वेशन आहे, छोटं इक्वेशन आहे. म्हणजे या ठिकाणी मी राईट करणार आहे का इक्वेशन नंबर कोणतं 5, यामधून मला मायनस करायचं आहे इक्वेशन नंबर कोणतं, इक्वेशन नंबर 3. ओके ठीक आहे. मग आता 5 मधनं जर 3 मला मायनस करायचं, कारण इथं प्लस 3y आणि इथं पण प्लस 3y ला 3y जर कट करायचं असेल तर एक कोणतरी मायनस पाहिजे, म्हणून मला मायनस करायचं. ओके ठीक आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर किती आले 24 म्हणजे 23x प्लस 3y इज इक्वल टू किती आले 33. ओके. आणि त्यानंतर मायनस करायचे मला, त्यामधून मायनस करायचे मला हे इक्वेशन x प्लस 3y इज इक्वल टू किती आहे 10. ओके. आता मायनस करत असताना सेकंड इक्वेशनची सर्वांची साइन चेंज करायचे, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे मायनस, या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी पण काय मायनस. आता 3y ला 3y परत पहिल्यांदा काय झाले, कट झाले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 24x म्हणून एक x गेला, म्हणजे किती राहिले 23x. आणि इथं जर पाहिलं तर 33 म्हणजे 33 मधनं 10 गेले, म्हणजे किती राहिले 23. आणि म्हणून x बरोबर 23 डिवाइड बाय 23 म्हणजे x बरोबर किती आले 1. आणि जर मला x मिळाला आहे तर ही व्हॅल्यू माझ्याकडे आता टोटल 5 इक्वेशन आहेत, त्यापैकी 5 पैकी मी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये काय करू शकतो, व्हॅल्यू पुट करू शकतो. पण पहिल्या आणि दुसऱ्यात मी ठेवू शकत नाही, कारण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसते मला. म्हणून मी x इज इक्वल टू 5 हे मी इक्वेशन नंबर कोणत्यामध्ये ठेवेन, 3 मध्ये ठेवेन. जर x इज इक्वल टू 5 नाही सॉरी 1, तर x ची किंमत जर मी ह्या इक्वेशन मध्ये ठेवली तर मला काय मिळणार आहे, y ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे. तर y ची व्हॅल्यू तुम्ही काढायची आहे, मी तुम्हाला सांगणार नाही. ओके. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. मी फक्त प्रश्न आता समजून देतो, राईट कसे करायचे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये जर पाहिलं तर थोडासा वेगळा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तो पॅटर्न काय, इथं जर पाहिलं तर 99x आहे आणि इथं पाहिलं तर 101x आहे. 101 101 y आहे तिथं, इथं 99y आहे. म्हणजे जो इथं x चा कोएफिशियंट आहे तो इथं y चा कोएफिशियंट आहे आणि जो इथे y चा कोएफिशियंट आहे तो इथं x चा कोएफिशियंट आहे. म्हणजे कोएफिशियंट फक्त काय झालेत, इंटरचेंज झालेत. x चा y ला गेला, y चा x ला. जेव्हा असे कोएफिशियंट चेंज झालेले असतील तेव्हा सिंपल एक मेथड लक्षात ठेवायची, त्या दोन इक्वेशनची एकदा करायची ऍडिशन आणि त्याच दोन इक्वेशनचं एकदा करायचं सबट्रॅक्शन. आणि ऍडिशन करून जे इक्वेशन मिळेल, सबट्रॅक्शन करून जे इक्वेशन मिळेल, त्या दोन इक्वेशनला तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आले लक्षात? ठीक आहे. तर हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. तुम्हाला बोर्डाला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय करायचे तुम्हाला, फर्स्ट आन्सर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला मी काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1. आणि जे सेकंड इक्वेशन आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू काय 501. ओके. याला इक्वेशन मी काय म्हणलं 2 म्हणलं. आता मला ह्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन. म्हणजे मी खाली लिहिणार इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ओके. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. आता ह्या दोन इक्वेशनची मला काय करायची, ऍडिशन. एकदा सिंपल मध्ये ह्या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन, आणि एकदा ह्या दोन इक्वेशनचं काय करायचं, सबट्रॅक्शन. आता ऍडिशन करत असताना काय होणार आहे पहा, 99x प्लस 101y इज इक्वल टू 1499. आणि इथं 101x प्लस 99y इज इक्वल टू काय 501. आणि ह्या दोन इक्वेशनची मी काय केली, ऍडिशन. ऍडिशन करत असताना इथं जर पाहिलं तर किती होणार आहे, 200x प्लस इथं पाहिलं तर 200y. ओके. आणि इथं पाहिलं तर इथं किती होणार आहे, 500 500 1000. आलं लक्षात? म्हणजे आता इथं जर पाहिलं 200 200 आणि 200 सॉरी 1000 200 200, मग हे 200 कॉमन काढून 200 तिकडे आपण डिवाइडला पाठवू शकतो, किंवा सर्व इक्वेशनला तुम्ही 200 ने डिवाइड करू शकता. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही डिवाइड केलं कशाने, 200 ने जर तुम्ही इथं डिवाइड केलं प्रत्येकाला, तर याला 200 ने केलं x फक्त राहिला, याला 200 ने केलं फक्त y शिल्लक राहिला.
आणि इथं 2 शून्य केलं, 2 शून्याला 2 शून्य गेले, 2×5 10 म्हणजे x + y बरोबर काय मिळाले तुम्हाला 5. ओके, हे जे मिळालं हे इक्वेशन नंबर तुमचं कोणते मिळालं 3 मिळालं. तुम्हाला या ठिकाणी किती इक्वेशन मिळाले 3. ओके, आता जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही इक्वेशनची काय केली होती ऍडिशन केली होती, आता ह्याच दोन इक्वेशनचं काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शन करत असताना मोठ्या इक्वेशन छोटे इक्वेशन काय करायचं तुम्हाला मायनस करायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे मोठे इक्वेशन तुम्हाला वर लिहायचे, म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे तुम्ही इक्वेशन कोणतं सेकंड, त्यातून तुम्हाला मायनस करायचंय कोणतं इक्वेशन नंबर 1. मग आता इक्वेशन नंबर सेकंड काय, सेकंड जर तुम्ही इक्वेशन पाहिलं तर काय 101 x प्लस 9 इज इक्वल टू 501. त्यानंतर याच्यातून मायनस करायचे मला 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ओके, ह्या दोन इक्वेशनचं मी काय करणार आहे सबट्रॅक्शन करत असताना सेकंडचे साईन सगळ्यांचे काय होणार आहे चेंज होणार आहे, सगळ्यांचे प्लस आहे, सगळ्यांचे मायनस झाले. मग आता इथं जर पाहिलं तर 101 मधनं 99 गेले म्हणजे किती राहिले 2x या ठिकाणी शिल्लक राहिले. 101 मोठा आहे, प्लसचं साईन या ठिकाणी आपण घेतलं. इथं जर पाहिलं तर 101 मधनं 99 गेलं म्हणजे किती राहिले 2y राहिले. 101 मोठा आहे म्हणून याचं मायनसचं साईन इथे घेतलं. 501 मधनं 499 गेले म्हणजे या ठिकाणी किती राहिले 2 राहिले. मोठा 501 म्हणून प्लसचं साईन 2 2 2 म्हणजे ह्या इक्वेशनला जर तुम्ही 2 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी तुम्हाला नवीन इक्वेशन काय मिळणार आहे 2 ने इथं डिव्हाइड केल्यामुळं x मायनस y इज इक्वल टू किती मिळणार तुम्हाला 1. आणि हे माझं किती इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 4. मग आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 3 आता माझ्याकडे आहे. जर इथं पाहिलं तर प्लस y आणि इथं पाहिलं तर मायनस y, वायला y काय होतील कॅन्सल होते. म्हणजे ह्या दोन इक्वेशनची मी काय करेल ऍडिशन करेल. म्हणजे आता या ठिकाणी मला काय करायचंय ठीक आहे, इक्वेशन कोणतं इक्वेशन 3. ओके, आणि इक्वेशन कोणतं 4. ह्या दोन इक्वेशनची मला काय करायची ऍडिशन सिंपल लॉजिक आहे. काय ऍडिशन करतोय कारण ऍडिशन जर केली तर काय होईल वायला वाय काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय मिळणार आहे पहा x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे 1. मग आता इथे ऍडिशन असल्यामुळे कोणाचंही साईन चेंज होणार नाहीये. ओके, म्हणजे वायला वाय कट झालं. इथं आले 2x बरोबर 5 आणि 1 6 म्हणजे x बरोबर 6 डिवाइड बाय 2 x बरोबर किती आले 3. जर मला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3 तर मला y ची व्हॅल्यू काढायची आणि x प्लस y ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे ऑलरेडी. आता इथं जर पाहिलं तर काय होणार आहे x प्लस y इज इक्वल टू किती आहे 5. x ची किंमत जी आहे धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 3 म्हणा. काय लिहा x इज इक्वल टू 5. ठीक आहे, x इज इक्वल टू 5 नाही सॉरी 3. पुट इन इक्वेशन कोणतं इक्वेशन थर्ड. आता थर्ड मध्ये जर पुट केलं त्यामुळे काय झालं x प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सच्या जागी काय लिहिणार आहे 3 बरोबर y इज इक्वल टू किती आले 5. हे 3 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. y बरोबर 5 मायनस 3 म्हणजे y बरोबर किती आले 2. म्हणजे y ची व्हॅल्यू मला या ठिकाणी काय मिळाली 2 मिळाली. आले लक्षात. तर y ची व्हॅल्यू 2 आहे आणि x ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे फायनल आन्सर जे माझं असणार आहे ते x, y इज इक्वल टू काय असणार आहे x, y इज इक्वल टू किती 3, 2. तर या पद्धतीने मला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. तर म्हणजे जर कोएफिशियंट तेच आहेत फक्त काय आले चेंज होऊन आले, जो x आहे तो y चा आहे, y चा आहे तो x चा, असं जर तुम्हाला कुठेही दिसलं तर सगळं एकदा ऍडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. ऍडिशन करताना तुम्हाला एक इक्वेशन मिळणार, सबट्रॅक्शन करताना एक इक्वेशन मिळणार आणि मग त्या दोन इक्वेशनला काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता त्यानंतर जर त्याच्या पुढचा प्रश्न पाहिला या ठिकाणी तर पहा 49 57 57 49 म्हणजे पुन्हा तेच पॅटर्ननी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसलेला आहे. ओके, जर असं आलं तर आताच आपण पाहिलं दोघांची सरळ काय करा एकदा ऍडिशन करा आणि सरळ त्या दोन इक्वेशनचं एकदा काय करा सबट्रॅक्शन करा. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहे पहा 49x मायनस 57y इज इक्वल टू काय 172. याला इक्वेशन काय म्हटलं आपण 1 म्हटलं. आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 522. ओके, आता जर इथं पाहिलं तर ह्या दोन इक्वेशनचे आपण काय करणार आहे एकदा ऍडिशन करणार आहे. हे इक्वेशन किती आहे आपलं सेकंड. ओके, मग आता इथं तुम्हाला माहिती आहे हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला खाली मेन्शन करायचं इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 आणि मग तुम्हाला राईट करायचं आहे. पण मी मात्र याच ठिकाणी आता काय करतो ऍडिशन करतो. जर मला ऍडिशन करायची तर मोठं छोटंसं काय करायची गरज नाही कारण कोणाचं साईन चेंज होत नाही. म्हणजे आता जर मी ह्या दोघांची ऍडिशन करायला या ठिकाणी गेलो तर काय होणार आहे 106x 106 कारण एक जर याला दिलं तर 50 झाले 50 आणि 50 आणि 6 इथं वजा 106y आणि इथं जर आपण बेरीज करायला गेलो 2 2 4 7 5 12 एक आला आणि किती 424 म्हणजे 6 24. म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही 106 ने 106 ने काय केलं
डिव्हाइड केलं, इथे तोच नंबर आहे, इथे तोच नंबर आहे आणि याने डिव्हाइड होतं. म्हणजे या ठिकाणी जर इक्वेशन पाहिलं तर ते तुम्हाला इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय मिळणार आहे 4 आणि हेच तुमचं इक्वेशन काय आलं तिसरं. आता तिसरं इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता मला काय करायचं आहे, ह्या दोन इक्वेशनचं एकदा मी काय केली ॲडिशन केलेली आहे. आता मला ह्याच दोन इक्वेशनचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शन करत असताना मी काय करतो, मोठ्या इक्वेशनमधनं छोटं मायनस करतो. इथं पाहिलं तर हे माझं मोठं इक्वेशन आहे आणि हे पाहिलं तर छोटं आहे, म्हणून मी सेकंडमधून फर्स्ट मायनस करणार. आलं लक्षात? म्हणजे इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन काय लिहिणार आहे मी या ठिकाणी फर्स्ट. ओके, आता इथं मी सिस्टमॅटिकली राईट केले नाही हे लक्षात ठेवा. मी डायरेक्ट त्याच ठिकाणी सॉल्व्ह केले, कारण राईट कसं करायचं हे माहिती आहे तुम्हाला. मला फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगायची या ठिकाणी काय करायचं. ओके, ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर काय दिसते तुम्हाला 57x मायनस 49y इज इक्वल टू किती आहे 5 to 25. यामध्ये मला सबट्रॅक्ट करायचं आहे सेकंड फर्स्ट इक्वेशन 49x मायनस 57y इज इक्वल टू किती आहे 172. आता ह्या दोन इक्वेशनचं मला जर सबट्रॅक्शन करायचं असेल तर इथं साईन कोणतं होणार आहे मायनस, इथं साईन कोणतं होणार आहे प्लस आणि इथं कोणतं होणार आहे परत मायनस. कारण हे मायनस करायचं आहे मला, प्लसचं मायनस झालं, मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं. आता इथे जर 57 मधनं 49 म्हणजे किती 8x, ठीक आहे, प्लस 57 म्हणून त्याचं साईन प्लसचं इथे घेतलं. इथे सुद्धा किती आले प्लस 8y. 8y का? कारण 57 मायनस 49. याला 57ला आता कोणतं आहे प्लसचं साईन आहे आणि 49ला कोणतं आहे मायनसचं आहे. आणि इथे जर पाहिलं तर 172 वजा आहेत आणि 252. म्हणजे थोडक्यात इथे जर पाहिलं तर 250 मधनं 170 गेले म्हणजे 30 आणि इथे किती आले 80. ओके 50. म्हणजे या ठिकाणी सबट्रॅक्शन आला 80. इथे तुम्ही डिवाइड कितीने करणार आहे 8ने. म्हणजे इथे लिहायचं आहे डिवाइड इक्वेशन म्हणजे डिवाइड बाय 8 आणि डिवाइड बाय 8 केल्यानंतर किंवा 8 कॉमन काढताना 8ला तुम्ही तिकडे पाठवा. ओके, त्याही मेथडनी तुम्ही जाऊ शकता. म्हणजे कशा मेथडनी लक्षात आलं का तुमच्या? आपण फक्त दाखवतो मी तुम्हाला. 8 कॉमन जर काढले तर x प्लस वाय इज इक्वल टू किती आले तिकडे 8 आहेत. हे 8 डिवाइडला जाणार आहेत म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 80 डिवाइड बाय किती आले 8 म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे 10. आता हे जे इक्वेशन आहे हे किती आहे तुमचं चौथं इक्वेशन आहे. आता तिसरं इक्वेशन काय आहे तुमच्याकडे x वजा 4 x वजा y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10. आता ह्या दोन इक्वेशनला घेऊन तुम्ही इक्वेशन काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. म्हणजेच इथं काय लिहिणार आहे तुम्ही x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 10 आणि x मायनस 4 y इज इक्वल टू किती आहे 4. ह्या दोन इक्वेशनला मी सरळ सरळ काय करेल ॲड करेल. म्हणजे इथं मला लिहायचं इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 ह्या दोन इक्वेशनची मी काय केली सरळ सरळ ॲडिशन केली. ॲडिशन केल्यामुळे वायला वाय कट झाला. इथे किती आले 2x आणि इथे जर पाहिलं तर 14 म्हणजे x बरोबर किती आले 7. जर x मला 7 मिळाला आहे तर ही व्हॅल्यू मी परत इथे ठेवेन 7 आणि y बरोबर 10. 7 तिकडे जाऊन मायनस झाली म्हणजे y ची व्हॅल्यू मला काय मिळाली 3. म्हणजे या पद्धतीने मला x आणि y या ठिकाणी मिळालेला आहे. मी x काढलाय y तुम्हाला काढायचा आहे. y फक्त तुम्ही इक्वेशन नंबर 3 मध्ये किंवा 4 मध्ये कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता. मला जर विचारलं तर तुम्ही 4 इक्वेशन मध्ये पुट करेल कारण x प्लस वाय बरोबर किती आहे 10. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा या ठिकाणी प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचा एक्सरसाइज संपलेला आहे. म्हणजे फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व्ह केलाय. या फर्स्ट एक्सरसाइजमध्ये काही गणितं मी तुम्हाला सिस्टमॅटिकली राईट करून दिलीत, पण काही गणितं मी तुम्हाला सिस्टमॅटिकली राईट करून दिलेली नाहीयेत. म्हणजे आता हे शिकवत असताना प्रत्येक गणित आपण त्या पॅटर्नने लिहू शकत नाही, कारण लेक्चर मग खूप मोठं होतं आणि मग तुम्हाला पण पाहण्याचा कंटाळा येतो. तर सुरुवातीला फक्त सिस्टम समजून घ्या आणि नंतर मात्र सॉल्व्ह कसं करायचं हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये राईट करताना सिस्टीमनुसार राईट करायचं आहे, सिस्टमॅटिकली राईट करायचं आहे. प्रत्येक इक्वेशनला नाव, सिस्टमॅटिक कोण कुठून घेतला, कसा घेतला हे राईट करायचं आहे. पण अभ्यास करत असताना मात्र म्हणजे त्या पद्धतीने केलं तर वेल अँड गुड चांगलंच आहे. फक्त थोडीशी वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि लेक्चर कमी वेळात व्हावं म्हणून मी या पद्धतीने थोडंसं काही ठिकाणी फास्ट शिकवलेलं आहे. फास्ट म्हणजे काही स्टेप केलेल्या नाही आहेत किंवा सिस्टमॅटिकली तुम्हाला सांगितलं नाही, ते मात्र तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचा फर्स्ट एक्सरसाइज संपलेला आहे. जर काही समजलं नसेल तर परत सांगा कमेंट बॉक्समध्ये, तर मी नक्की तो पॉईंट किंवा ते एक्झाम्पल पुन्हा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू नवीन एक्सरसाइज घेऊन. तोपर्यंत बाय बाय. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.